नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. भारताच्या राजकारणात एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे, राजकारणात कुणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो आणि कायमस्वरूपी मित्रही नसतो. पण विचार करा, जर दोन पक्ष जाहीरपणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असतील, पण पडद्यामागे मात्र त्यांनी एकमेकांना मदत करायचं ठरवलं असेल तर? कालच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय. निवडणुका जाहीर होताच पुण्यात महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची वारं वाहू लागली आहे. याच दरम्यान काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुणे दौरा होता. निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केलंय की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. आता वरवर पाहता हे अगदी सामान्य वाटतं, कारण हे दोनही पक्ष सध्या राज्यात सत्तेत एकत्र आहेत, पण स्थानिक पातळीवर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. तसेच पुण्यात भाजप आणि अजित पवार या दोघांचीही मोठी ताकद आहे. त्यामुळे जागा वाटपात दोघांमध्येही मोठी ओढाताण झाली असती. मात्र या निर्णयाच्या मागे जे गणित दडलेलं आहे ते समजून घेतलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही केवळ स्वतंत्र लढत नाही, तर ही एक अत्यंत नियोजनबद्ध फ्रेंडली फाईट आणि छुपी युक्ती असणार आहे. आपण हे समजून घेऊया की ही छुपी युक्ती नेमकी काय आहे, 2017च्या निवडणुकांचे आकडे काय सांगतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजप आणि अजितदादांचा हा पुणे पॅटर्न कसा राबवला जात आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली होती. 2002 पासून पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. दोघांनीही एकमेकांसमोर उमेदवार उभे केले होते. पुणे महापालिकेत एकूण 162 जागा आहेत. मागच्या 2017च्या निवडणुकीत भाजपला यापैकी 98 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 40 जागा मिळाल्या होत्या. पण मागच्या निवडणुकीत 85 जागा अशा होत्या जिथे या दोन पक्षांमध्ये थेट आणि अटीतटीची लढत झाली होती. या 85 जागांपैकी 50 जागा भाजपाने जिंकल्या होत्या आणि 35 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल की यात विशेष काय आहे, पण गणिताचा जरा विचार करा. जर हे दोन पक्ष आज राज्यात एकत्र असतानाही पुण्यात स्वतंत्र लढत असतील, तर त्याचं मुख्य कारण हे 85 जागांचं समीकरण आहे. जर हे दोनही पक्ष युती करून लढले असते तर त्या 85 जागांवर त्यांना केवळ एकच उमेदवार देता आला असता, म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या प्रबळ उमेदवाराला तिकीट नाकारावं लागलं असतं. आणि जर प्रबळ उमेदवाराला डावललं असतं तर तो उमेदवार एकतर अपक्ष म्हणून उभा राहिला असता किंवा सरळ विरोधी गटात म्हणजेच महाविकास आघाडीत सामील झाला असता. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या मतांचं विभाजन झालं असतं आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळाला असता. म्हणूनच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी एक अत्यंत चाणाक्ष चाल खेळली आहे. ही चाल म्हणजे मैत्रीपूर्ण लढत. जेव्हा भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभे राहतात तेव्हा ते संपूर्ण राजकीय वातावरण व्यापून टाकतात. यामुळे मतदारांकडे तिसरा पर्याय निवडण्यासाठी फारशी जागा उरत नाही. ही एक प्रकारची अशी लढत आहे जिथे दोनही बाजू आपलेच लोक रिंगणात आहेत. फडणवीस आणि अजितदादांच्या या चालीनं महाविकास आघाडीचा धोका संपल्यात जमा आहे, कारण पुण्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांची ताकद आहे. मागच्या वेळेस निवडून आलेले राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक अजित पवारांकडे आहेत, तर शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक एकनाथ शिंदे गटाकडे आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर भाजप आणि राष्ट्रवादीची मतं विभागली गेली असती तर त्याचा सरळ फायदा काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला झाला असता. हे टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने छुपी युक्ती केली आहे. या रणनीतीनुसार ज्या प्रभागांमध्ये भाजपची ताकद जास्त आहे तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार केवळ नावालाच उभे केले जातील किंवा भाजपला पोषक वातावरण निर्माण केलं जाईल, आणि जिथे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत आहे तिथे भाजप आपले उमेदवार राष्ट्रवादीच्या तुलनेने कमजोर देईल. याचा मुख्य उद्देश हा आहे की तिसऱ्या पक्षाला म्हणजेच महाविकास आघाडीला कोणत्याही परिस्थितीत फायदा होऊ नये. ही रणनीती किती प्रभावी आहे हे आपण मागील निकालांवरून पाहू शकतो. जेव्हा दोन मोठे स्पर्धक एकमेकांविरुद्ध भासणारी पण प्रत्यक्षात एकमेकांना पूरक असणारी लढत देतात तेव्हा ते मतदारांच्या मतांचं थेट ध्रुवीकरण करतात. यामुळे विरोधी पक्षाची मतं विखुरली जातात आणि शेवटी सत्ता या दोन पक्षांपैकी एकाच्याच हातात राहते.
राजकारणातील या खेळी केवळ सत्तेसाठी खेळल्या जातात. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे की आम्ही दोघेही एकत्र आलो तर तिसऱ्याचा फायदा होईल. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे तिसरा पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आहे. त्यांना रोखण्यासाठीच या सर्व चाली रचल्या जात असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड यासारख्या मोठ्या शहरांवर एकतर भाजप किंवा अजित पवारांचं नियंत्रण राहणार आहे. आता आपण यातील अंतर्गत वादाकडे वळूया. ही सर्व गणितं मांडली जात असताना शिवसेना शिंदे गट कुठे आहे? बातम्यांनुसार शिंदे गटाने पुण्यात 30 जागांची मागणी केली आहे. पण ज्या प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादीने स्वतःचं मैदान आखलंय त्यावरून असं दिसतंय की मित्रपक्षांनाही इथे फारशी जागा उरलेली नाही. रवींद्र दांगेकर, जे शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलं की युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, पण प्रत्यक्षात मैदानावरील चित्र वेगळंच आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने यापूर्वीच 162 पैकी 138 जागांवर आपापलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यातही 85 जागा त्यांच्यातच लढल्या गेल्यानं शिंदे गटाला नेमक्या कोणत्या जागा मिळणार हा मोठा प्रश्न आहे. आता इथे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचं कौतुक करायला हवं. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने याआधीच घोषणा केली होती की महायुती पुण्यात एकत्र लढेल. पण एकत्र लढले असते तर भाजप आणि राष्ट्रवादीत जागा वाटपात आणि नंतर एकमेकांचा प्रचार करताना मोठा संघर्ष पाहायला मिळाला असता. पण अजित पवारांनी पुढच्या काळातला हा संभाव्य धोका ओळखून आधीच याबाबत भाजपला कळवलं. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढू शकतात. त्यामुळे या समीकरणांचा सर्वात जास्त फायदा अजित पवारांना होणार आहे. हे संपूर्ण प्रकरण थोडक्यात सांगायचं झालं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत हुशारीने पुण्यातील राजकीय पट मांडला आहे. एकमेकांच्या विरोधात लढण्याची घोषणा करून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं आहे आणि त्याच वेळी महाविकास आघाडीच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला आहे. जर ही रणनीती यशस्वी झाली तर निवडणुकीनंतर हे दोनही पक्ष पुन्हा एकत्र येऊन महापालिकेवर आपली सत्ता स्थापन करतील, यात शंका नाही. गरज पडल्यास हे दोनही पक्ष पुन्हा एक होतील, हे देवेंद्र फडणवीसांच्या विधानावरून स्पष्ट होतंय. मित्रांनो, ही केवळ पुण्याची गोष्ट नाही. हे मॉडेल भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशाच्या इतर भागातही वापरलं जाऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? भाजप आणि राष्ट्रवादीची ही स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा महाविकास आघाडीला रोखण्यासाठी आखलेली एक राजकीय खेळी आहे का? या खेळात सर्वात जास्त फायदा नक्की कोणाला होईल? भाजप आणि अजितदादांच्या या चाणाक्ष नीतीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडवर पुन्हा एकदा या दोन पक्षांची सत्ता येईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण तुमची मतं आणि तुमची जागरूकता हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. जर तुम्हाला हे सखोल राजकीय विश्लेषण असलेला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पुण्याच्या या गुंतागुंतीच्या राजकारणाबद्दल माहिती मिळेल आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.